देश भर में वीर सावरकर की पुण्यतिथि के उपलक्ष्य में श्रद्धांजलि कार्यक्रम के आयोजन हो रहे हैं। अंडमान निकोबार द्वीप समूह में भी वीर सावरकर को पुष्पांजलि अर्पित की गई। ब्रिटिश शासन के दौरान वीर सावरकर को काले पानी की सजा सुनाई गई और उन्हें यहां सेल्युलर जेल में बंद रखा गया। महाराष्ट्र सहित देश के विभिन्न भागों से आए लोगों ने ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक सेल्युलर जेल में वीर सावरकर के सेल में श्रद्धा सुमन अर्पित किए। श्रद्धांजलि देने वाले लोगों ने वीर सावरकर जी के बारे में अपने विचार व्यक्त किए। हम नागपुर से खास आए हैं। आज के दिन वीर सावरकर जी का पुण्य स्मरण करने के लिए और उनको अभिवादन करने के लिए। उनका कार्य हमारे लिए सदैव प्रेरणादायी है। आज सावरकर स्वतंत्र वीर सावरकर जी की पुण्यतिथि है। इस उपलक्ष्य में पूना, नागपुर, मुंबई और देश के कोने कोने से बहुत सारे टूरिस्ट आए हैं और मैं उनका स्वागत करता हूँ। मैं यहाँ 50 साल से रहता हूँ। मैं यहाँ का लेखक हूँ। मेरी 11 किताबें यहाँ प्रकाशित हुई है। क्रांति धाम, लैंड ऑफ मार्टियर्स और बहुत ऐसी 11 किताबें हैं। जीके, टूरिस्ट गाइड, इंग्लिश, हिंदी। मैं 1974 में आया था और यहाँ से जूनियर कॉलेज में प्रिंसिपल होकर रिटायर्ड होकर मैं नागपुर में रहता हूँ। और मुझे बड़ा अच्छा लगा कि काफ़ी लोग सावरकर जी को जो दर्शन करना चाहते या आते हैं। मैं वनिता विनायक देशपांडे हूँ, फ्रॉम बीड, महाराष्ट्र, औरंगाबाद से। यहाँ अंडमान में आई हूँ सेल्युलर जेल देखने और वीर सावरकर, वीर विनायक दामोदर सावरकर से हम सब जुड़े हुए हैं। और ये देख के, ये सेल्युलर जेल देख के हमको सावरकर की याद आई और उन्होंने देश प्रेम, देश के लिए क्या त्याग किया, ये हम यहाँ परफेक्ट दिखते हैं और वो दिखाते हैं हमें। तो ऐसा होता है कि वो उनके संबंध में हम क्या बोले और क्या नहीं, ये कुछ समझ में नहीं आता। लेकिन अच्छा बोल तो अच्छा है, खूब अच्छा लगता है। वीर सावरकर की पुण्यतिथि के उपलक्ष्य में महाराष्ट्र मंडल परिसर में श्रद्धांजलि कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें चिन्मय मिशन के स्वामी शुद्धानंद सरस्वती जी के साथ साथ मराठी समुदाय के लोगों ने दीप प्रज्वलित किया। इस कार्यक्रम में अतिथियों को शॉल उड़ाकर स्वागत किया गया। इस कार्यक्रम के अंतर्गत वीर सावरकर जी को याद करते हुए उनके याद में देशभक्ति गीत भी प्रस्तुत किया गया।
दुःखाची भीतीने विरह पदसिये दुःखाची भीतीने विरह पदसिये लोटी सिंहाचा पंजरी मला लोटी सिंहाचा पंजरी मला यमराज समजातील तो पदा तुला साठील तो पदा तुला साठील तो पदा तुला कल्लोळी ज्वाळांच्या पेकिशी जरी आठवणी भवती रचिल शीत सुप्रभावती कल्लोळी ज्वाळांच्या पेकिशी जरी आठवणी भवती रचिल शीत सुप्रभावती आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्यते आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्यते यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आवोकते मला तिने तनो मी तुम्हासी
सतत सामुया पुरही दश दिशा तमोमय मोही गुण सुमने वेजिया भावे कीर्तिने सुगंधा गावे जगियो भरणी जयनती जागो साजा
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तुझी विलसतसे लाली, स्वतंत्रते भगवती तुझी विलसतसे लाली, तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझी, स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्टतेची, वंदे त्वामहं यशोयुता वंदे, यशोयुता वंदे। मोक्षमुक्ती ही तुझी जरूपे तुलाच वेदांती, मोक्षमुक्ती तुझी जरूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन् मधुरते ते, स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, सर्वतव सहचारी होते, वंदे त्वामहं यशोयुता वंदे, यशोयुता वंदे। हे अधम रक्त रंजिते, हे अधम रक्त रंजिते, सुजन पूजिते, हे अधम रक्त रंजिते, सुजन पूजिते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, तुझसाठी मरणते जनन, तुझ वीण जनन दे मरण, तुझ सकल चराचर शरण, चराचर शरण, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, जयोस्तुते, जयोस्तुते, श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे, यशोयुता वंदे, वंदे, वंदे। कि जैसा सावरकर जी ने लिखा, छत्रपति शिवाजी ने कार्य किया, तो हमने हमारी जो पीढ़ी है, हमारे जो बच्चे हैं, उनके मन में इस भाव को जागृत करना है। जैसा गीत में कहा गया कि इतने बड़े महापुरुषों ने इतना इतना देश के लिए कार्य किया, लेकिन प्रश्न है कि व्हाट वी आर डूइंग नाउ, क्या वो ज़्यादा महत्व का है? नहीं क्या हम कितने लोग चाहते हैं कि हमारे घर में सावरकर जी ने जन्म लेना चाहिए, कितने लोग चाहते हैं कि शिवाजी ने जन्म लेना चाहिए, कितने लोग चाहते हैं कि भगत सिंह ने जन्म लेना चाहिए? आई थिंक वेरी फ्यू, वेरी फ्यू। ठीक है, हमारा जो बच्चा है वो तो ही शुड गेट ए गुड एजुकेशन, गो टू USA, वहाँ सेटल होना चाहिए, और शुड अर्न ए गुड मनी, अच्छा पैसा कमाना चाहिए। ठीक है, अच्छी बात है, लेकिन ये जो विचार है, इस पीढ़ी को हमने ये संस्कार दे के तैयार करना है। सावरकर जी ने, छत्रपति शिवाजी ने, भगत सिंह ने, गुरु गोविंद सिंह ने अपना कार्य किया। 1947 में देश आज़ाद हुआ। पिछले 75 साल में, आज़ादी के बाद में, आज हम कहाँ खड़े हैं? आज क्या
देश की स्थिति है, देश के अलग अलग हिस्सों से, अलग अलग राज्यों से देश को बांटने की आवाज़ें आती हैं, देश को तोड़ने की बात की जाती है। जिस देश की आज़ादी के लिए लाखों लोगों ने अपने प्राणों का त्याग किया, उत्सर्ग किया, फांसी के फंदे पे झूले, जिस देश की आज़ादी के लिए वीर सावरकर 11 वर्ष तक उस अंडमान की सेलुलर जेल में रहे, उस देश के लिए व्हाट वी आर डूइंग नाउ, हम क्या कर रहे हैं। मैं इतना ही निवेदन करता हूँ कि हम लोगों ने अपनी जिम्मेदारी को समझते हुए अपने लिए, अभी देश के लिए मरने की आवश्यकता नहीं है, वो एक समय था, अभी देश के लिए जीने की आवश्यकता है। कि आज़ाद देश के आज़ाद नागरिक होने का मतलब ये नहीं है कि वी कैन डू एनीथिंग और एवरीथिंग। हमारी अपनी जिम्मेदारियां हैं, दैट वी हैव टू अंडरस्टैंड। उन जिम्मेदारियों को समझें और अपने बच्चों को, अपनी नई पीढ़ियों के, अपने युवाओं को उस संदेश को दें। सावरकर जी का जो संदेश है, छत्रपति शिवाजी का जो संदेश है, उन पीढ़ी तक लेकर के जाएं और ऐसे समाज की रचना करें, ऐसे देश की रचना करें जिसकी कल्पना वीर सावरकर ने की थी, जिसके लिए उन्होंने बलिदान किया। उस विचार को, और सावरकर जी को एक व्यक्ति नहीं, एक विचार है, एक विचार है वो, उस विचार को हम फैलाएं। धन्यवाद स्वामीजी। ते जे बोलले त्याची समरी अशी आहे की देश पहिले आणि आपल्याला देशासाठी जगायचं आहे। आदरणीय श्री शेवडे सर, देशभक्ती, राष्ट्रभक्ती ही सगळी मुळातून यावी लागते। ती तेल किंवा मलमाप्रमाणे बाहेरून लावता येत नाही, आतून जर असेल, शिक्षणामुळे असं जर कोणाला वाटत असेल तर सॉरी, शिक्षणामुळे हे भाग येत नसतात। आपल्याकडे शिक्षण केवळ साक्षर करतं, सुसंस्कृत करणं हा भाग वेगळाच असतो काही, त्यामुळे त्या भागावर आपल्याकडे दुर्दैवाने विचारच झालेला नाही। स्वराज्य मिळालंय, सुराज्य खरंच मिळालंय का? कदाचित काही जणांना असं वाटत असेल की 2014 पासून सुरुवात तरी झाली, आणि तसं वाटत असेल आणि तसं होणार असेल तर चांगलंच आहे, हरकत काही नाही। कारण काही काही मोठे बदल होताना आपण बघतोय, त्यामुळे ते बदल हे गौरवास्पदच आहेत। पण ज्या वेळेला हे सगळं दास्यत्व इतकं भिनलंय, मानसिक लाचारी, मानसिक गुलामी ही इतकी भिनलेली आहे आपल्या मनामध्ये की आईवडील सुद्धा मुला किंवा मुलीला असं सांगतात लहानपणापासून की नीट अभ्यास कर, नीट अभ्यास केलास तर मोठेपणी चांगली नोकरी मिळेल। म्हणजे आपण गृहीत धरले की नाही की आपली पोरं कोणाचं तरी नोकर होणार आहेत, मालक होणार आहे, हे आपण कधी गृहीत धरले का? कधीच गृहीत धरत नाही। ही आपली अवस्था आहे, कारण मानसिक गुलामगिरीच इतकी आहे की आम्ही नोकरी बघतो पण आम्ही स्वतः मालक होऊ शकू असा काहीतरी छोटा का होईना पण उद्योगधंदा आपला मुलगा किंवा मुलगी चालू करेल हे डोक्यातच येत नाही। मग मला सांगा की रूढ अर्थाने राणा प्रतापांचं शिक्षण काय झालेलं होतं, शिवाजी महाराजांचं काय झालं होतं? मग मराठ्यांचे संग्राम गीतेमध्ये कवी तिवारी जे वर्णन करतात, तो प्रताप राणा तरुणा बीएला बसला नव्हता, शिवभूप परीक्षा द्याया एमेला बसला नव्हता, परिदेशासाठी आत्मा धगधगत तयांचा होता, देशभक्त एकही पुरतो देशमुक्त करण्याला तो, इतिहास तयांचा तुझतो, श्रुत असता निस्संदेह दास्य हेच नात्व ध्येय। जर तरीही आमचं ध्येय दास्यत्व असेल, गुलामी असेल, तर खऱ्या अर्थाने राणा प्रताप किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तरी आपल्याला अधिकार उरतो का, याचा विचार आपण करायला पाहिजे। तोही होत नाही। म्हणजे आता अमर सुरभींनी जी गाणी म्हटली सावरकरांची, ती गाणी किमान आपल्या कानावरून तरी गेली आहेत, पण सावरकरांचं काव्य कोणतं असं जर विचारलं तर आता त्यांनी गायली तेवढीच गाणी आपल्याला माहिती असतात। हे कितीही कटू असलं तरी सत्य आहे। ज्या माणसाने 8-10 हजार ओळींचं काव्य लिहिलं, ज्याच्यामध्ये खंडकाव्य अनेक आहेत, ज्याच्यामध्ये 47 तर भावगीत आहेत, ज्याच्यामध्ये शृंगारिक काव्य आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचं काव्य हे ज्या माणसाने लिहिलं, काव्याचा बहुतेक कुठचाही प्रकार सोडला नसेल। नवे नवे कित्येक वेळेला मला असं वाटतं की बहुतेक
या महाकवीच्या समोर शब्दच येऊन उभे राहावेत आणि त्या शब्दांनी सांगावं कधीतरी आमचा वापर कर ना. इतकी संपदा दिसते आणि लोक काही वेळेला म्हणतात काय करणार, सावरकर वाचताना ना बऱ्याच ठिकाणी सावरकर कळत नाहीत, खूप कठीण लिहितात हो. ते कठीण लिहित नाहीत, आपलं मराठी अशक्त झालंय. देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं? एका पत्रकारांनी हा प्रश्न विचारलेला होता 1947 मध्येच सावरकरांना की या देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं. सावरकरांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. सावरकर असं म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये सहभाग आमच्यासारख्या सशस्त्र क्रांतीवीरांचा होताच, पण ज्यांना हे करता येत नव्हतं अशा लोकांनी अहिंसक सत्याग्रहामध्ये भाग घेतला असेल तरी त्यांचाही तेवढ्याच तोलाचा सहभाग आहे. नवे या दोन्ही गोष्टी ज्याला करता आल्या नाहीत अशा सर्वसामान्य माणसांनी आपल्या घरामध्ये बसून स्वातंत्र्याची प्रार्थना करत घरातल्या देवाला देवपूजा करताना एक फूल जरी वाहिलं असेल तरी त्याचा सुद्धा तेवढाच मोलाचा सहभाग आहे. उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचला पाय, इझी वे टू गेट फ्रीडम. किती सोपं काम ना, हे कोणालाच कळलं नाही. मुठभर मीठ उचललं, ब्रिटिश म्हणाले टाटा बाय बाय जातो. बाबाराव सावरकरांना जन्मभराचा टीबी आणि अर्धशिशी हे 2 रोग या अंदमांनी दिलेले आहेत. असं कित्येकांनी आपले प्राण दिले आणि तरी सुद्धा वर तोंड करून जेव्हा म्हटलं जातं की केवळ आमच्यामुळे, आमच्या पक्षामुळे आणि आमच्या नेत्यांमुळेच स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा आश्चर्य वाटायला लागतं की असं बोलवतं तरी कसं. वेगवेगळे प्रवाह आहेत, सगळ्यांचा मिळून शेवटचं अंतिम लक्ष्य जर एक होतं तर सगळ्यांच्या मुळे स्वातंत्र्य मिळालं असं म्हणायला पाहिजे. त्याऐवजी आमच्याच मुळे मिळालं, कोणातरी 2-4 लोकांच्यामुळे मिळत नसतं. ज्या क्रांतिकारकांनी तो ध्यास घेतला त्यांच्याबद्दल एका कवीनी जे म्हणून ठेवलंय की स्वातंत्र्याचा ध्यास घेतल्यामुळे यांना मिळालं काय, तर तो असं म्हणतो स्वातंत्र्याचा ध्यास कुणा दे कठोर कारावास, अंदमानचा वास कुणाच्या गळ्यात येई फास, कुणास विरोह श्वास कुणी हो जननिंदेचा घास, शाई नाही का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास, शाई नाही का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास. कोणत्याही राष्ट्राचा इतिहास नुसत्या शाईने लिहिला जात नाही, तो रक्त घाम आणि अश्रूंच्या शाईनेच लिहिला जातो. हे सत्य असतं, याच्याकडे डोळेझाक केली जाते. आणि त्याच वेळेला आमच्या पक्षामुळे असं म्हणणारे जे लोक असतात ते सावरकरांसारख्या माणसावरती कोणत्याही प्रकारचे आरोप करत असतात. आरोप करायला किंवा एखादी गोष्ट नाकारायला 3च गोष्टी लागतात. कोणती गोष्ट नाकारायला? बघा, शेवटे म्हणतात देव आहे, म्हटल्यानंतर देव नाही, देव नाही असं म्हणायला अक्कल सुद्धा लागत नाही. म्हणून सावरकरांच्या काव्याच्या बद्दल आता अमर सुरभींनी तर फार सुंदर रीतीने ती सगळी सादर केली आपल्यासमोर. सावरकरांच्याच काळातले एक शीघ्र कवी होते बळवंतराव पारख म्हणून, नाशिकमधले. या मुलाचं शीघ्र काव्य बघितलं त्यांनी आणि त्यावेळेला ते म्हणाले होते की ह्या मुलाची कवित्व शक्ती ही प्रचंड आहे. मला भीती अशी वाटते की ह्याच्या असलेल्या अंगभूत तेजापुढे त्याची सगळी काव्यशक्ती जळून जाईल. एका परीने त्यांचं म्हणणं खरं ठरलं, कारण आज मी म्हटलं मगाशी तसं की आज ह्यांनी जी सादर केली तेवढीच गाणी आपल्याला सावरकरांची माहिती असतात, पण ह्याच्याशिवायची आपल्याला माहिती नसतात. नडगीची नखरे, नडगीची नखरे, नडगी म्हणजे आपल्याला पोटरीच्या पुढचा भाग जो असतो पायाचा त्याला नडगी असे म्हणतात असं वाटतं ना. आणि नखरे, नख, आता नडगीला नखर कुठून असणार आहे? नडगी हा संस्कृत शब्द आहे आणि नडगी म्हणजे अस्वली. आता हे जर माहिती असेल तर मग अस्वलीची नखरे, नखरा नव्हे नखरे म्हणजे नख. हे तर आपल्याला शीर्षकापासूनच आपण अडतो. सावरकरांचं आहे हे काव्य, शीर्षकापासून आपण अडतो. किंवा कोकरू या कवितेमध्ये सावरकरांनी जे भावनांचं अतिशय तरल असं वर्णन केलेलं आहे ते वर्णन वाचलं तरी सुद्धा असं वाटायला लागतं अरे काय अफाट वर्णन आहे. पण त्याकरता सावरकरांचं काव्य थोडं तरी वाचावं लागतं. निरंजन हे एक काव्य आहे. आता निरंजनापुढे निरांजन लावलं म्हणजे काय? कारण आपण आधी निरंजनला अडतो. निरांजन एक वेळ ठाऊक असतं.
पण निरंजन म्हणजे अवधूत, निरंजन म्हणजे साधू. हे एकदा लक्षात घेतलं तर मग आपल्याला कळतं. म्हणून म्हटलं की आपलं इतकं कच्चं झालं ना, मराठी अशक्त झालं ना, की एका महाविद्यालयात गेलो होतो. त्या महाविद्यालयाच्या प्रमुखांनी सांगितलं की आता आमची मुलं सावरकरांचं संस्कृत काव्य आपल्यासमोर सादर करतील. मला कळे ना, उगाचच मला असं वाटत होतं की सावरकरांचं सगळं काव्य आपल्याला माहिती आहे म्हणून. बरं, इथे आल्यानंतर ते उर्दूही शिकले होते, त्यामुळे त्यांनी गझलाही लिहिलेले आहेत, हम ही हमारे वाली हे सारखी. तर म्हटलं संस्कृत काव्य आपण तर कधी ऐकलेलं नाही. आणि ती मुलं आली आणि त्यांनी सुरुवात केली, जय सुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभ. म्हटलं हे जे तुम्हाला संस्कृत वाटतंय ना ते मराठी आहे. म्हटलं हो काय म्हणाले, बऱ्याच शब्दांचे अर्थ कळत नाहीत. किती प्रामाणिकपणे मला सांगितलं. मी म्हटलं म्हणजे जे कळत नाही ते संस्कृत. किती सोपं करून टाकलं ना, जे कळत नाही ते संस्कृत. ही अवस्था. तेच बळवंतराव पारख एकदा सावरकरांना असं म्हणाले होते की बाळा मोठा हो, आपल्या राष्ट्राला सावरणारा असा तुझा कर असू दे आणि आपला आडनाव सार्थ कर, सावरकर. आणि अशा पद्धतीत हा मुलगा पुढे जातोय. आणि तसं करता करता ज्या वेळेला सावरकर ब्रिटनमध्ये होते त्याही वेळेला सावरकर ब्रिटिशांचे विरोधकच होते. काहीतरी घडलं म्हणून एकाएकी त्यांना साक्षात्कार झाला आणि मग ते विरोधक बनले असं नाही. मगाशी बापूंची एक आठवण सांगितली अमरनी, त्याच बापूंची एक आठवण सांगतो. कारण बापूंना दक्षिण आफ्रिकेमध्ये गाडीतून बाहेर फेकून दिलं म्हणून बिचारे बापू चिडले आणि मग ते ब्रिटिशांचे विरोधक झाले आणि म्हणून ते भारतात आले आणि तीव्र विरोधक म्हणून त्यांनी आंदोलन वगैरे चालू केली ना. बापूंचा अपमान कोणत्या साली झाला आणि ते भारतात कोणत्या साली आले हे आपल्याला कुठे माहिती असतं. बापूंना स्वतःचा अपमान झाला हे कळायला 22 वर्ष जावी लागली. रेल्वेतून फेकून दिलं त्याच्यानंतर 22 वर्षांनी ते आले तिथे आणि मग ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिलेत. पण ह्या अशा गोष्टी साधारणपणे माहिती नसतात. जसं सावरकरांनी जी कापडांची ओळी केली पुण्यामध्ये विजयादशमीच्या दिवशी, विदेशी कापड्यांची होळी, त्यावेळेला त्या विलायती कापड्यांची होळी करायची म्हणून ते गेले टिळकांच्याकडे. कारण त्यावेळेचे सगळ्यात प्रसिद्ध नेते हे लोकमान्यच होते. म्हणून त्यांच्याकडे गेले की तुम्ही येणार का. टिळकांनी फार महत्त्वाचं वाक्य सांगितलं. टिळक म्हणाले होळी ही होळीसारखी हवी, शेकोटीसारखी नको. शेकोटी म्हणजे 4 काटक्या कुटक्या एकत्र केलेल्या एखादं कोपऱ्यात लावलेली तिला शेकोटी म्हणतात. पण होळी म्हटल्यानंतर ती भव्य तर अशी असायला पाहिजे. ते म्हणाले नाही, होळीच होणार. आणि मग सावरकरांनी स्वतःचं काव्यसुद्धा पणाला लावलेलं. काश्मीरातील शाली त्यजुनी अल्पकाला का भुलता, मलमल त्यजुनी वलवल चित्ती हलहलके पटकावरता. असं लोकांना विचारत विचारत गाडाभर कपडे जमा. ह्या दोघांचं गाणं झालं ना हेच वाईट झालं. ह्यांच्या गाण्यामुळे उगाच मला पण उकळ्या फुटायला लागतात की आपल्याला पण गाता येतं म्हणून. पण झालं काय, ह्या दोघांच्याकडे गळे आहेत, माझ्याकडे नरड आहे, एवढाच भाग आहे. त्यामुळे ह्यांच्यापेक्षा मी चांगलं गाऊ शकतो कारण मी एकाच वेळेला सगळ्या पट्ट्यातून गातो. ते करता येतं का तुम्हाला तर उपयोग. अर्थात जाऊ द्या, त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. तर या पद्धतीने गाडाभर कपडे जमा झाले, होळी पेटवण्यात आली. शिवराम महादेव परांजपे काळ करते ते स्वतः तिकडे होते, लोकमान्य तर आलेच होते. दोघांनी भाषणं केली. तिथून जाताना लोकमान्यांनी सांगितलं होळी पूर्ण विझल्यानंतरच इथून जा. का, कारण ब्रिटिशांपैकीच कोणीतरी होळीतला एखादा जळता कपडा आजूबाजूच्या वाड्यावर टाकेल आणि मग त्या वाड्याला आत तुमच्या होळीमुळे लागली असं म्हणून ब्रिटिश तुम्हाला पकडतील. इथे आठवावं शिवरायांचं आज्ञापत्र. शिवरायांनी आज्ञापत्रात काय दिले, रात्री झोपताना समयीतील वात विझवून निजा, उंदीर अविसराच वात नेईल. ती वात जर घोड्यांच्या पागांवर पडली तर घोड्यांच्या पागा जळतील, अन्न कोठारावर पडली तर अन्न कोठार जळेल आणि मग आपलं सैन्य दाणा गोट्यासाठी रयतेवर अन्याय करेल आणि रयत म्हणेल यांच्या परीस मोगल बरे होते असे न व्हावे. शिवचरित्राचा अभ्यास उगाच करायचा नसतो, गंमत म्हणून वाचायचं नसतं. मग काही जण म्हणतात शिवचरित्र कोणाचं वाचावं. म्हणलं शिवाजी महाराजांचं. नाही म्हणाले म्हणजे कोणी लिहिलेलं वाचावं. म्हटलं हां, एकेका वयात
एक एक गोष्ट वाचावी. तसं लहान वय असतं ना तेव्हा बाबासाहेब पुरंदरे, त्याला इतर काही नाहीच, तोड नाही. लहान वयामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं, कारण ते ललित भाषेत लिहिलेलं शिवचरित्र आहे. त्याच्या पुढच्या काळामध्ये नागपूरकरांना कॉलर ताट करायला पाहिजे बरं का. त्याच्या पुढच्या काळामध्ये शककर्ते शिवराय, विजयराव देशमुखांचे जे 2 खंड आहेत ते वाचावेत. आणि त्याच्याच बरोबरीने बाळशास्त्री हरदास, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, 4 खंड आहेत ते वाच. ब्रिटनमध्ये होते त्याही वेळेला सावरकर ब्रिटिशांचे विरोधकच होते. काहीतरी घडलं म्हणून एकाएकी त्यांना साक्षात्कार झाला आणि मग ते विरोधक बनले असं नाही. मगाशी बापूंची एक आठवण सांगितली अमरनी, त्याच बापूंची एक आठवण सांगतो. कारण बापूंना दक्षिण आफ्रिकेमध्ये गाडीतून बाहेर फेकून दिलं म्हणून बिचारे बापू चिडले आणि मग ते ब्रिटिशांचे विरोधक झाले आणि म्हणून ते भारतात आले आणि तीव्र विरोधक म्हणून त्यांनी आंदोलनं वगैरे चालू केली ना. बापूंचा अपमान कोणत्या साली झाला आणि ते भारतात कोणत्या साली आले हे आपल्याला कुठे माहिती असतं. बापूंना स्वतःचा अपमान झाला हे कळायला 22 वर्ष जावी लागली. रेल्वेतून फेकून दिलं, त्याच्यानंतर 22 वर्षांनी ते आले तिथे आणि मग ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिलेत. पण ह्या अशा गोष्टी साधारणपणे माहिती नसतात. जसं सावरकरांनी जी कापडांची होळी केली पुण्यामध्ये विजयादशमीच्या दिवशी, विदेशी कापड्यांची होळी, त्यावेळेला त्या विलायती कापड्यांची होळी करायची म्हणून ते गेले टिळकांच्याकडे. कारण त्यावेळेचे सगळ्यात प्रसिद्ध नेते हे लोकमान्यच होते. म्हणून त्यांच्याकडे गेले की तुम्ही येणार का. टिळकांनी फार महत्त्वाचं वाक्य सांगितलं. टिळक म्हणाले, होळी ही होळीसारखी हवी, शेकोटीसारखी नको. शेकोटी म्हणजे 4 काटक्या कुटक्या एकत्र केलेल्या एखादं कोपऱ्यात लावलेली, तिला शेकोटी म्हणतात. पण होळी म्हटल्यानंतर ती भव्य तर अशी असायला पाहिजे. ते म्हणाले नाही, होळीच होणार. आणि मग सावरकरांनी स्वतःचं काव्यसुद्धा पणाला लावलेलं. काश्मीरातील शाली त्यजुनी अल्पकाला का भुलता, मलमल त्यजुनी वलवल चित्ती हलहलके पटकावरता. असं लोकांना विचारत विचारत गाडाभर कपडे जमा. ह्या दोघांचं गाणं झालं ना, हेच वाईट झालं. तर या पद्धतीने गाडाभर कपडे जमा झाले, होळी पेटवण्यात आली. शिवराम महादेव परांजपे काळ करते ते स्वतः तिकडे होते, लोकमान्य तर आलेच होते. दोघांनी भाषणं केली. तिथून जाताना लोकमान्यांनी सांगितलं, होळी पूर्ण विझल्यानंतरच इथून जा. का? कारण ब्रिटिशांपैकीच कोणीतरी होळीतला एखादा जळता कपडा आजूबाजूच्या वाड्यावर टाकेल आणि मग त्या वाड्याला आत तुमच्या होळीमुळे लागली असं म्हणून ब्रिटिश तुम्हाला पकडतील. इथे आठवावं शिवरायांचं आज्ञापत्र. शिवरायांनी आज्ञापत्रात काय दिले? रात्री झोपताना समयीतील वात विझवून निजा, उंदीर अविसराच वात नेईल. ती वात जर घोड्यांच्या पागांवर पडली तर घोड्यांच्या पागा जळतील, अन्न कोठारावर पडली तर अन्न कोठार जळेल. आणि मग आपलं सैन्य दाणा गोट्यासाठी रयतेवर अन्याय करेल आणि रयत म्हणेल यांच्या परीस मोगल बरे होते असे न व्हावे. सावरकर ज्या वेळेला ब्रिटनला होते त्यावेळेला ब्रिटनमधून सुद्धा त्यांच्यावर पकड वॉरंट, ज्या मगाशी अमरनी जे सांगितलेलं होतं की बिपिनचंद्र पालांचे फक्त भाऊ नाहीत, त्यांचं पुत्र निरंजन पाल. तो निरंजन पाल सावरकरांच्या बरोबर मराठ्यांच्या समुद्र किनाऱ्यावरती बसलेला आहे. आणि ज्या वेळेला सावरकर पुटपुट आहेत आणि त्यांचे डोळे वाहत आहेत तेव्हा तो म्हणतोय की अरे मित्रा बोल ना, बोल, नुसतं पुटपुटतोयस काय. सावरकर म्हणाले, मी बोलीन ढीग, पण बोललेलं तुला कळेल का. तर तो म्हणाला, हरकत काही नाही, भाषेला भावनांचं बंधन नसतं. जगात कुठेही गेलात तरी भाषेला भावनांचं बंधन नसतं. मी लंडनमध्ये जेव्हा उतरलो होतो तेव्हा माझ्या पासपोर्टवरती व्हिसाच्या वरती शिक्का होता 3 दिवस म्हणून. तरीसुद्धा तिथल्या माणसांनी मला विचारलं ते बघून, हाऊ मेनी डेज यू आर गोइंग टू स्टे ओव्हर हिअर. त्याच्या टिपिकल ब्रिटिश ॲक्सेंट्समध्ये मला विचारलं. तर मी हसलो आणि त्याला म्हटलं, 3 दिवस मारलाय ना शिक्का, तेवढंच, तुझ्या देशात आणखी कोण राहणार आहे म्हटलं. तर तो हे मी मराठीत म्हटलं, हे मी मराठीत म्हटलं, लक्षात घ्या. भावनेला भाषेचं बंधन नसतं. माझ्याबरोबर एक जण होता, फ्रान्सला आम्ही गेल्यानंतर फक्त मध्ये ब्रिटिश चॅनेल आहे ना, लंडनमधून तुम्ही सरळ फ्रान्सच्या किनाऱ्यावर उतरू शकता
फ्रेंच माणूस इंग्लिश अजिबात बोलत नाही. इंग्लिशमध्ये काही त्याला विचारायला गेलात की तो असा भयंकर तुसडा चेहरा करतो, पुणेकरांसारखा. कोणी पुणेकर असलात तर फारसं मनाला लावून घेऊ नका, हा फक्त विनोद होता. पण नागपूरकर काय मनापासून दाद देतात पुणेकरांच्या बद्दल बोललो की का ते कळत नाही. अत्यंत तुसडेपणे चेहरा करून असं करतात हात. म्हणून माझ्याबरोबर एक जण होता, तो फ्रेंच जाणत होता, म्हणून त्याला म्हटलं त्यांना विचारतं खरी की इंग्लिशमधून उत्तर द्यायला काय होतं. येत नसेल तर येत नाही आहे सांगा ना, पण समोरच्याचा अगदी अपमान करण्यासारखं का हात. त्या फ्रेंच माणसाने जे उत्तर दिलं ते लक्षात घ्या. तो म्हणाला आम्ही गुलामांची भाषा बोलत नाही. मी म्हटलं की अरे आमच्या देशात बहुतेक जण बोलतात. त्याच्यावर त्याचं उत्तर होतं कारण तुम्ही त्यांचे गुलाम होतात म्हणून. स्वत्व अस्मिता हा जो भाग आहे तो आम्ही विसरत चाललोय. आणि म्हणून योगींनी जर एखाद्या गावाचं नाव बदललं की आमचेच लोक आरडाओरडा करतात की मूळचं नाव का नाही कायम. मूळचं आक्रमक आले त्यावेळची नावं ती होती. मग जी मूळची नावं परत दिली जातात त्याच्यामध्ये आपलं स्वत्व आणि अस्मिता दिसते. एखाद्या राष्ट्राने परक्यांनी दिलेल्या आक्रमणाच्या ज्या जखमा असतात त्या आभूषणासारख्या मिरवायच्या नसतात, त्या पूर्णपणे नष्ट करून टाकायच्या असतात. आणि तेच जर करत असेल कोणी तर त्याच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे. दुर्दैवाने आपण हेच करत नाही. आणि मग निरंजन पाल तसं म्हटल्यानंतर सावरकरांनी मोठ्याने सुरुवात केली आणि ते बोलतायत त्यांनी जो मांडलेला विचार आहे तोच मांडलेला विचार. आपली वैदिक संस्कृती कशा प्रकारची आहे ते लक्षात घ्या म्हणजे आपल्याला कळेल. परमेश्वराचा 7वा अवतार सुद्धा तेच मांडतो, एक संन्यासी सुद्धा तेच मांडतो आणि क्रांतिकारक सुद्धा तोच विचार मांडतो. हे आपल्यातले विचार सातत्य आहे. हे लक्षात घेतलं नाही तर कठीण होतं. परमेश्वराचा 7वा अवतार भगवान श्रीराम लंका घेतली, लंकेवर राज्य केलंय का. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे दिलेलं उत्तर आहे. तीच अवस्था भारताचा किनारा जेव्हा जवळ यायला लागला. जे नागपूरकर आहेत त्यांना मुद्दाम सांगतो की 3 आणि 4 तारखेला मी नागपूरला आहे. माझी भाषण आहेत. रामनगरमधलं जे राम मंदिर आहे त्याच्या बाजूला जनार्दन स्वामींचं जे आहे शक्तिपीठ, त्या शक्तिपीठामध्ये योगाभ्यास, हां त्याच्याच शेजारी योगाभ्यास मंडळाच्या, तर तिथे दासबोध मंडळातर्फे आत्ता कार्यक्रम चालू आहेत. त्याच्यामध्ये 3 आणि 4 तारखेला संध्याकाळी 6 वाजता माझं अपरिचित रामायण या विषयावरती 2 दिवस प्रवचनं आहेत. ज्यांना सहज शक्य असेल त्यांनी तारीख नोट करून ठेवा आणि अवश्य या. सावरकर ज्या वेळेला ब्रिटनला होते त्यावेळेला ब्रिटनमधून सुद्धा त्यांच्यावर पकड वॉरंट, ज्या मगाशी अमरनी जे सांगितलेलं होतं की बिपिनचंद्र पालांचे फक्त भाऊ नाहीत, त्यांचं पुत्र निरंजन पाल. तो निरंजन पाल सावरकरांच्या बरोबर ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती बसलेला आहे. आणि ज्या वेळेला सावरकर पुटपुट आहेत आणि त्यांचे डोळे वाहत आहेत तेव्हा तो म्हणतोय की अरे मित्रा बोल ना, बोल, नुसतं पुटपुटतोयस काय. सावरकर म्हणाले मी बोलीन ठीक, पण बोललेलं तुला कळेल का. तर तो म्हणाला हरकत काही नाही, भाषेला भावनांचं बंधन नसतं. जगात कुठेही गेलात तरी भाषेला भावनांचं बंधन नसतं. मी लंडनमध्ये जेव्हा उतरलो होतो तेव्हा माझ्या पासपोर्टवरती व्हिसाचा वरती शिक्का होता 3 दिवस म्हणून. तरीसुद्धा तिथल्या माणसांनी मला विचारलं ते बघून, हाऊ मेनी डेज यू आर गोइंग टू स्टे ओव्हर हिअर. त्याच्या टिपिकल ब्रिटिश ॲक्सेंट्समध्ये मला विचारलं. तर मी हसलो आणि त्याला म्हटलं 3 दिवस मारलाय ना शिक्का तेवढंच, तुझ्या देशात आणखी कोण राहणार आहे म्हटलं. तर तो हे मी मराठीत म्हटलं, हे मी मराठीत म्हटलं, लक्षात घ्या. भावनेला भाषेचं बंधन नसतं. माझ्याबरोबर एक जण होता. फ्रान्सला आम्ही गेल्यानंतर फक्त मध्ये ब्रिटिश चॅनेल आहे ना, लंडनमधून तुम्ही सरळ फ्रान्सच्या किनाऱ्यावर उतरू शकता. फ्रेंच माणूस इंग्लिश अजिबात बोलत नाही. इंग्लिशमध्ये काही त्याला विचारायला गेलात की तो असा भयंकर तुसडा चेहरा करतो, पुणेकरांसारखा. कोणी पुणेकर असलात तर फारसं मनाला लावून घेऊ नका, हा फक्त विनोद होता.
पण नागपूरकर काय मनापासून दाद देतात पुणेकरांच्या बद्दल बोललो की का ते कळत नाही. अत्यंत तुसडेपणाने चेहरा करून असं करतात हात. म्हणून माझ्याबरोबर एक जण होता, तो फ्रेंड जाणत होता, म्हणून त्याला म्हटलं त्यांना विचारतं खरी की इंग्लिशमधून उत्तर द्यायला काय होतं. येत नसेल तर येत नाही आहे सांगा ना, पण समोरच्याचा अगदी अपमान करण्यासारखं का हात. त्या फ्रेंच माणसाने जे उत्तर दिलं ते लक्षात घ्या. तो म्हणाला आम्ही गुलामांची भाषा बोलत नाही. मी म्हटलं की अरे आमच्या देशात बहुतेक जण बोलतात. त्याच्यावर त्याचं उत्तर होतं कारण तुम्ही त्यांचे गुलाम होतात म्हणून. स्वत्व अस्मिता हा जो भाग आहे तो आम्ही विसरत चाललोय. आणि म्हणून योगींनी जर एखाद्या गावाचं नाव बदललं की आमचेच लोक आरडाओरडा करतात की मूळचं नाव का नाही कायम. मूळचं आक्रमक आले त्यावेळची नावं ती होती. मग जी मूळची नावं परत दिली जातात त्याच्यामध्ये आपलं स्वत्व आणि अस्मिता दिसते. एखाद्या राष्ट्राने परक्यांनी दिलेल्या आक्रमणाच्या ज्या जखमा असतात त्या आभूषणासारख्या मिरवायच्या नसतात, त्या पूर्णपणे नष्ट करून टाकायच्या असतात. आणि तेच जर करत असेल कोणी तर त्याच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे. दुर्दैवाने आपण हेच करत नाही. त्यातून उडी मारली. आता उडी मारताना बरगड्यांचा भाग सोलून निघालेला असेल आणि समुद्राचं खारं पाणी गुदगुल्या करत नाहीत सोलून निघालेल्या भागावर. सावरकर केवळ अंतर्वस्त्रावरती आणि ते तशा अवस्थेत ही उडी का गाजली. अर्थात तिथे पण आपले शहाणे लोक आहेतच. आपल्याकडे एक पेपर आहे शोकसत्ता, त्याचं नाव आहे. कोणी कोणी त्याला लोकसत्ता असं म्हणतात. त्यात एकाने आपली अक्कल पाजळली होती. सावरकरांना काय म्हणे, काय पोहायला वगैरे लागलं नाही म्हणे. 3 फूट फक्त पोहले. 3 फूट. मला प्रश्न पडला की 3 फूट पोहायला लागतं का. साधारणपणे 5.5 फूट होते सावरकर. म्हणजे ते इथून तिथे लवंडले असते तरी पोचले असते ना. दुसऱ्या एका शहाण्याने लिहिलं की साधारणपणे 5 फुटाचं अंतर असेल. बोटीच्या डेकवरून धक्क्यापर्यंत एक लाकडी फळी होती आणि त्याच्यावरून सावरकर चालत चालत गेले. हे बघायला बसले होते. म्हणजे त्यावेळेचे समकालीन वर्तमानपत्र लिहितात ते सुद्धा खोटं. समकालीन वर्तमानपत्र म्हणतोय मी, पुस्तकं पण नाही म्हणते. कारण त्यावेळेला किती पेपरमध्ये बातम्या आल्या होत्या माहितीये. जगातल्या 114 पेपरमध्ये बातम्या आल्या आहेत आणि त्या बातम्या मी वाचल्या आहेत. 114 वर्तमानपत्रात बातम्या आल्या आहेत की सावरकर कशा रीतीने गेलेत ते. तर त्याप्रमाणे सावरकरांनी बरं ही उडी जगदविख्यात अलौकिक वगैरे का म्हटली जाते. तर त्याचं कारण हे की ती अपरिचित समुद्रात मारली आहे. हे लक्षात घ्या. ही काय कोणी केवळ महिमा मंडन करण्याकरता म्हणत नाहीये. अपरिचित समुद्र आहे. पोहणाऱ्याला माहिती आहे साधारणपणे जितक्या वरून आपण उडी मारतो तितकेच आपण खोल जातो. उडी 22 फुटावरून आहे म्हणजे 22 फूट किमान पाण्याच्या खाली जाणार. तिथे जर वाळू असेल तर त्यात रुतू शकतो माणूस. दगड असेल कपाळ मोक्ष होऊ शकतो. प्रवाळ असेल कापू शकतं. आणि तिथे एल निनो नावाचा गरम पाण्याचा करंटच जातो. त्यात सापडला तर भाजू शकतो. इतका अपरिचित समुद्र आहे आणि त्याच्यात मारलेली उडी म्हणून तिला अलौकिक उडी असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वरून गोळ्या चालू झाल्यानंतर तर पाण्याच्या खालून पोहोच जाणं हे क्रमप्राप्त होतं. आणि म्हणून मनमोहन नाथूंच्या सारखा कवी त्या उडीचं वर्णन मोठं छान करतो. ते असं म्हणतात, ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, बुरजावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला, वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, क्रांतीच्या केतू वरला अस्मान कडाडून गेला, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर 2, जे गेले आई करता सागरास पालांडून, हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. हे जे मनमोहन नातू लिहितात ते या कारणाकरता लिहितात. आणि सावरकर वरती चढतायत तो शेवाळ्यामुळे 2 वेळा त्या धक्क्यावरून घसरून ते खाली पडलेत. सावरकरच असं प्रांजळपणे लिहितात. म्हणजे त्यांनी आत्मचरित्र वगैरे लिहिलं नाही, सत्याचे प्रयोग वगैरे, पण तरी ते प्रांजळपणे असं लिहितात की वरती चढताना 2 वेळा पडलो म्हणून. आता रक्ताळलेला सगळा भाग आहे. तशात हा माणूस धावतोय. एवढ्यात मॅडम कामांच्या गाडीला यायला उशीर झाला. कॅबला कोणती गोष्ट ठरवल्यानुसारच पार पाडायची असते. वेळ चुकली की सगळा भाग कोसळतो.
1857च्या स्वातंत्र्य समराचा दिवस ठरवलेला होता 10 मे. मंगल पांडेचं हौतात्म्य गौरवण्यासारखं असलं तरी सुद्धा ते त्यांनी नको त्यावेळेला केलं. 27 एप्रिलला त्यांनी उठाव केला. स्वाभाविकपणे 10 मेचा जो नियोजित दिनांक होता तो कोसळून पडला, म्हणून 1857 अयशस्वी झालं, हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे मॅडम कामा आल्या नाहीत वेळेवरती आणि त्यामुळे सावरकर पकडले गेले. समोरून जो पोलीस आला त्या पोलिसाला हे सांगतायत, टेक मी इन युअर कस्टडी, कम ऑन अरेस्ट मी. दुर्दैवाने तो फ्रेंच पोलीस होता, त्याला इंग्लिश येत नाही आणि यांना फ्रेंच येत नाही, त्यामुळे त्यांनी पकडलं. पण पोलीस तोपर्यंत बोटीमधले रक्षक आले ना धावत, त्या रक्षकांनी पोलिसाचा हात गरम केला. आणि जगामधला कुठचाही पोलीस साधारणपणे असा खिसा गरम केल्यानंतर, हात गरम केल्यानंतर त्याला भूलतोच. हे मी सांगतो, याला पुरावा आहे बरं का. कारण तो फ्रेंच पोलीस त्यानंतर 3 दिवसांनी लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून सस्पेंड झालेला आहे. आणि मग सावरकरांना न्यायला लागले आणि नेता नेता विचार करतायत की ह्याला बोटीवर नेल्यानंतर कसा तुडवायचा, त्याच्याबद्दल ह्या दोघांचं बोलणं चाललंय, रक्षकांचं. आणि आता बोटीवरती चढवल्यानंतर आपल्या कक्षामध्ये गेल्यानंतर सावरकरांनी एकदम एकाची कॉलर पकडली आणि ते म्हणाले, मरणाचं भय कोणाला दाखवता, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कार्यात पडलो ना तेव्हा पहिल्यांदा आमच्या घराची चिता रचली आणि मग याच्यामध्ये पडलोय. मेलेलं कोंबडा आगीलाही भीत नाही, लक्षात ठेवा, मेलो तरी बेहतर, पण एखाद्याला तरी घेऊनच मरीन. विचार कॅन्सल, हा मारण्याचा विचार कॅन्सल. कारण नेमका कोणाला मारेल काय सांगता येते ना, आपलाच नंबर असला तर करा काय. म्हणून सावरकरी बोल हे असे आहेत, आपल्या एका गालावर थप्पड मारली तर आपण दुसरा गाल पुढे करावा. मारणारा गालावरच मारेल याची गॅरंटी काय. त्यांनी जर पहिला वार तुमच्या गळ्यावरच केला तर नंतर तुम्ही उरणार आहात का वार करायला. म्हणून समर्थांचं म्हणणं महत्वाचं, अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजवीज करीत बैसावे एकांत स्थळी, काही उग्रता सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता पराची लागावी अंतर्यामी. संभाजी महाराजांना लिहिलेलं जे पत्र आहे समर्थांनी, त्यात अखंड सावधान असावे हे जे लिहिलंय तेच बरोबर दिसतं. आता सावरकरांच्या हातात बेड्या आल्या, त्यांना जखडून टाकण्यात आलं, तोंडावरती प्रखर दिव्याचा प्रकाश हा सतत ठेवण्यात आला, जेणेकरून अंधारे की दिवस आहे ते कळणारही नाही बाहेर. आणि मग ते त्यावेळेला निर्माण झालेलं काव्य की कुठेही ते गेले तरी तिथे दिवस म्हणजे आत्म्याची, म्हणून साम्राज्यावरचा सूर्य मावळला जायचा. जे काव्य म्हणजे एखाद्या वाक्प्रचारामधला किंवा एखाद्या गोष्टींमधला अर्थ काय नेमका ते समजून घेत. सावरकरांना इथे काळ्या पाण्यावर पाठवलंय असं म्हटल्यानंतर काही जण विचारतात, अनादिमी अनादिमी अवध्यमी हे जे आहे काव्य, हे तो वाक्प्रचार आहे. काळं पाणी म्हणजे काळं पाणीचे दोर नाहीत, ते कापलेले आहेत म्हणून काळं पाणी. हो काय म्हणतो, पण समुद्रात दिसतंय ते पाव, तिथे काय दिसतोय काळा, परतीचे दोर नाही, तिकडे दिसतोय बघा निळा. हो काय म्हणे, पण समुद्रात दिसतंय ते पाव, तिथे एक पॅच दिसतोय काळा. पाण्याला रंग असतो का, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. मग म्हणे ते दिसतंय ते आकाशातलं प्रतिबिंब आहे ढगांचं. ढग जिथे काळे असतील तिथे पाणी काळं दिसणार, ढग जिथे निळे असतील तिथलं पाणी निळं दिसणार. इतकं साधं आहे म्हटलं. असे काय म्हणाले, आम्हाला वाटलं काळं पाणी म्हणजे असतं इथे आजूबाजूला कुठेतरी, काय सांगायचं याला. तर तशा पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं तर हेगमध्ये म्हणजे ब्रिटन त्या काळात एवढं बलिष्ठ होतं जे आजच्या काळात अमेरिका आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसताना आपल्याला सांगितलं होतं जवळचं राष्ट्र म्हणून. काय कारण आहे तुम्हाला सांगायचं ना, ते त्यांचं काम करतायत. इराकमध्ये घुसताना आपल्याला सांगितलं होतं, ते तर एक बरं झालं की इराकचा त्यांनी फासावरती चढवलेला सद्दाम हुसेन जो होता तो धीरोदात्तपणे फासावरती गेला. हे कोणीतरी ते त्याचं छायाचित्रण केलं होतं, ते आपण पाहिलं म्हणून आपल्याला कळलं. नाही तर अमेरिकेने जाहीर काय केलं असतं, गुडघ्यावर आला, रडत भेकत होता, तरी आम्ही ऐकलं नाही. त्या क्रूर कर्म्याचा अंत. क्रूर कर्म कोणी ठरवलं सद्दाम हुसेनला? अमेरिकेने ठरवलं, म्हणून आपण क्रूर कर्म म्हणायचं. सद्दाम हुसेनला अमेरिकेने फासावरती चढवलं म्हणून मला आश्चर्य वाटतं आपल्या देशामध्ये आनंद व्यक्त केला गेला का.
माझ्या देशात तुम्हाला कोणाला कंटाळा नाही ना आला? हा माईकला आलेला दिसतोय म्हणून विचारून घेतलं. माझ्या देशाचं आणि सद्दाम हुसेनचं वाकडं काय होतं? उलट सद्दाम हुसेन हा एकमेव मुस्लिम देशाचा नेता होता, पुढारी होता की ज्यांनी काश्मीर हा भारताचा भाग आहे हे जगाला ठणकावून सांगितलं होतं. मग मला आनंद का व्हावा? पण आम्ही आजही अमेरिकेच्याच उंजळीने पाणी पितोय हे तितकंच खरं. त्याचप्रमाणे बेनजीर भुट्टो जेव्हा मेली, मला आठवतंय हिमाचल प्रदेशमध्ये तेव्हा निवडणुका झाल्या होत्या आणि त्यांचा निकाल लागलेला होता. बेनजीर भुट्टो मेल्यानंतर आपल्या देशात जणू काही दुखावटा असल्यासारखा हिमाचल प्रदेशचा निकाल सुद्धा खाली स्ट्रीप मधून फिरत होता आणि सगळीकडे बेनजीर भुट्टो मेल्याबद्दल माझ्या देशाला दुःख का व्हावं? आम्ही आनंद साजरा करायला पाहिजे होता. कारण ती सत्तेवर होती त्यावेळेला तिने जगमोहन सारखा माणूस जो काश्मीरचा राज्यपाल होता, त्या जगमोहन बद्दल बोलताना ती असं म्हणाली होती, जगमोहन को भगमोहन बनाओ नहीं तो उसके टुकड़े टुकड़े कर दो. हे म्हणणारी बाई स्वतः तुकडे तुकडे होऊन मेली तर त्यात आम्हाला दुःख व्हायचं कारण काय? आनंद व्हायला पाहिजे. पण काय आपलं डोकं असं काही कळतच नाही, ही आपली अवस्था असते. आणि म्हणून अमेरिकेमध्ये कोणातरी भारतीय वंशाची, आता कमला हॅरिस अमेरिकेची उपराष्ट्रपती, आम्हाला आनंद. भारतीय वंशाची आहे, भारतीय आहे का ती? वंशाची आहे काय सांगताय? तिथे जाऊन अमेरिकन नागरिकत्व घेतलेलं आहे. ती अमेरिकेच्या हिताची चिंता करणार, त्यांच्याच बद्दल बघणार, त्यांचा व्यापार उद्यम आणि बाकी सगळं वाढावं याचीच चिंता करणार. ती भारताचा विचार करणार आहे का? पण आम्ही मूर्ख आहोत. आम्हाला फक्त एक भारतीय माणूस, अरे भारतीय नाहीये तो, अमेरिकन आहे. ती नाव कमला हॅरिस असलं तरी ती अमेरिकन आहे. पूर्वी कोणीतरी तिची आई वगैरे इथून अमेरिकेला गेली असेल म्हणजे ती भारतीय नाही. कधी लक्षात घेणार? कोणीतरी काहीतरी बडबडतं, तसेच लेख लिहितं आणि आम्ही आपले त्यांच्या मागोमाग फरफटत जातो. पण आपल्या धडावरती डोकं आहे, त्यात मेंदू आहे आणि तो विचार करू शकतो, हे आपण विसरत चाललोय. आणि म्हणून ज्या वेळेला त्या हेगमध्ये नेलं हे सगळं प्रकरण, त्यावेळेला हेगनी अर्थातच हेगच्या न्यायालयाने सांगितलं होतं सावरकरांच्या वरचा खटला चालवू नका, जोपर्यंत इथला निर्णय लागत नाही तोपर्यंत चालवायचा नाही. तरी सुद्धा तो चालवण्यात आला, कारण ब्रिटनने सगळ्यांना धाब्यावरच बसवलं होतं, धिटाई खाय मिठाई तसं. त्यामुळे ब्रिटनने हे सगळं धाब्यावर बसून सावरकरांवरचं चालूच ठेवली कारवाई. आणि मग अशामध्ये अर्थात हेगच्या त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुद्धा ब्रिटनच्या बाजूनेच निर्णय दिला, कारण तो बलिष्ठ असल्यामुळे. आणि फ्रान्समध्ये मग एवढा क्षोभ वाढला की फ्रेंच राष्ट्रपतींना 3 दिवसात राजीनामा द्यावा लागला. एका भारतीय कैद्यामुळे 3 दिवसात पाय उतार व्हावं लागलं. ही सगळ्यात महत्वाची घटना त्यावेळेला घडली होती. आणि मग भारतात आल्यानंतर सावरकरांना अर्थातच 2 जन्मठेपांची शिक्षा ठोठावण्यात आली. तो सगळा भाग पुढचा आहे. तुर्तास फक्त जे महत्वाचे विषय वाटले, कारण बोलता बोलता एकीकडे माझं घड्याळाकडेही लक्ष आहे, त्यामुळे मी स्वतः आता आलोय तो ठाण्याच्या हार्मनी टूर्सच्या बरोबर आलोय. त्यामुळे हार्मनी टूर्सचा आमचा ग्रुप, कौस्तुभ जोशी वगैरे सगळी मंडळी आहेतच बरोबर. तर आणि दरवर्षीच मी इथे येत होतो. फक्त कोविडचं मला असं वाटतं 1 का 2 वर्ष इथे येणं झालं नाही, नाहीतर गेली 14-15 वर्ष ही इथे येतोय. कधी कधी 2-2दा 4-4दा पण येतो. मे महिन्यात तर 3दा येतोय आता, येणाऱ्या मे मध्ये. कारण सावरकरांचं जयंती 28 मेला आहेच, त्यावेळेला एका ग्रुप बरोबर आहे. 4 तारखेला आमच्या हार्मनी टूर्सच आहे, 4 ते 10 आणि 10 ते 16 आणखी एक ग्रुप आहे पुण्याचा, त्यांच्याबरोबर येणार आहे. तेव्हा अशा पद्धतीने आणि तिथे आलो की 26 फेब्रुवारीला सेल्युलर जेलमध्ये सकाळी भाषण होणं आणि संध्याकाळी इथे होणं हा पायंडा पडल्यासारखा झालेला आहे. इतक्या वर्षांचा सेल्युलर जेलमध्ये कधीही व्याख्यानं होत नव्हती. त्यावेळेला पहिल्यांदा मी सुरुवात केली व्याख्यानांची. आणि त्यावेळेला तर असं होतं, ते मणिशंकर अय्यरनी ते काढली होती, होळी काढल्या होत्या, त्यामुळे पोलीस फाटा प्रचंड असायचा. कारण सगळे मराठी लोक येतात ना, 26 तारखेला सगळ्यात जास्त मराठी लोकांची गर्दी होते आणि मराठी माणूस काहीही करू शकतो याची भीती. तर कोणीतरी त्या ओळीबिळी उखडून टाकतंय की काय, म्हणून पोलिसांची भरपूर गर्दी असायची. आणि माझ्या त्या पहिल्या मला असं वाटतं सेल्युलर जेलमधल्या व्याख्यानाची साक्षीदारच अर्चना हर्षे आहे.
त्यामुळे तिला माहिती आहे की इतकी वर्ष मी इथे येत असतो आणि हे सगळं करत असतो ते. तर अशा प्रकार, पण त्यावेळेला जरी पोलीस बंदोबस्त इतका असला ना तरी पण मी बोलायला उभा राहिलो की पोलीस लगेच पाठ करून उभे राहायचे. म्हणजे कोणी विचारलं तर सांगायला नव्हतं की असं झालं, आम्हाला माहितीच नव्हतं, असे ते पाठ फिरवून उभे राहायचे. पण हे पण एका प्रकारचं सहकार्यच झालं की सहज मला आजपर्यंत व्याख्यानं करता आली आणि त्याच्यामध्ये सहज सहकार्य असं मिळत गेलं. आणि आज मी तिला प्रत्येक वर्षी प्रतिवर्षी येतो त्यावेळेला 26 तारखेला तिथे सावरकरांचा अंदमान पर्व, अंदमानात काय काय भोगलं सावरकरांनी, तो सगळा भाग तिथे उभारून मला सांगता येतो. आणि संध्याकाळी असे वेगवेगळे ग्रुप येतात, त्यांच्याबद्दल सावरकरांचे कोणता तरी भाग घेऊन त्यांच्यासमोर मांडणं हे मला करता येतं. महाराष्ट्र मंडळाची दरवर्षीच येतो त्यामुळे त्यांना वेगळे धन्यवाद देत नाही. पण आपण मंडळी दरवर्षीच येणारी नाहीत, त्यामुळे आपण सगळेजण इथे आलात आणि हा भाग ऐकलात याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. हे महाराष्ट्र मंडळ या ठिकाणी जे आहे, मी पण इथं 2 वर्षासाठी टेनिवरमध्ये आलो. हर टेनिवरला मी अंदमानचा नाही आहे, तसं महाराष्ट्रामधून 2 वर्षासाठी आलो आहे. तर असं सांगितलं जातं की महाराष्ट्र मंडळाची जी इमारत आहे, एका छोट्याशा 1-2 रूम होत्या, मातीच्या खोली होत्या, पत्रे होते आणि ते लोन काढून किंवा वेगवेगळ्या उपाययोजना करून त्यांनी हे महाराष्ट्र मंडळाचा विकास करत गेलेत. श्री गोरखनाथ पाटील साहेब असोत किंवा त्यांच्याबरोबरचे सर्व मंडळ असोत, ते प्रयत्न करत असतात की इथे सगळे हिंदू धर्म साजरे केले जावेत. त्याचबरोबर दरवर्षी सावरकरांची पुण्यतिथी आणि त्यांची जयंती पण या ठिकाणी ते साजरे करतात. तर आपण सगळेजण त्यांचे खरंच आभार मानले पाहिजेत की ह्या वयामध्ये पण ते एकदम तरुण मुलासारखे एकदम त्यांचे तडफदार असतात एकदम. ते महाराष्ट्र मंडळाचे सेक्रेटरी श्री अरविंद पाटील आता सध्या नाही आहेत. सांगायचं म्हणजे ते उत्कृष्ट गायक आहेत आणि बरेचसे सगळे वाद्य जवळपास त्यांना वाजवता येतात वाद्य, तर ते आज नाही आहेत. जे मला असं कळलंय की जे हे महाराष्ट्र मंडळाची जी इमारत आहे किंवा इथला जे विकास आहे ते आपण सगळ्यांनाच करायचा असतो. आणि महाराष्ट्र मंडळाने मला असं सांगितलं की ज्यांना कोणाला वर्गणी द्यायची असेल खाली, तर ते तुम्ही वर्गणी देऊ शकतात. आपल्या महाराष्ट्र मंडळाचा अंदमानच्या इथला विकास होण्यासाठी आणि आपण जे आता आपल्याला जागा कमी मिळते इथं बसायला, ती अजून जास्त मिळावी आणि त्याचा विकास व्हावा. मी यांना अंदमान महाराष्ट्र मंडळ यांच्या सर्व परिवाराकडून आपले हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करीत आहोत. आज हे महाराष्ट्र मंडळ जे इथं बनलेलं आहे, आपला सर्वांचाच आशीर्वाद आहे. आज आम्हाला इथं येऊन जवळजवळ 51 वर्ष झालेले आहे. माझं 51 वर्ष चाललेलं आहे इथं येऊन. आणि मी 19 वर्षाचा असताना इथं आम्हाला सेटलमेंट केलेलं आहे भारत सरकारने. आणि माझे जे पत्नीचे आजोबा आणि दादा म्हणतात त्यांना हिंदीमध्ये, ते 1902ला इथं आलेले होते. जे वीर सावरकरजींच्या पहिले त्यांनी इथं त्यांना काळ्या पाण्याची सजा झाली होती, ते पण नागपूरचेच होते, बालाघाटचे. आणि मी सुद्धा अकोला जिल्ह्याचाच, आपल्या महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्याचाच आहे. तर मी आपल्या सर्वांचे पुन्हा हार्दिक अभिनंदन करतो. आम्हाला खुशी वाटते की हर वर्ष डॉक्टर शेवडे साहेब आमच्या इथं येऊन या प्रवचनाला आणि वीर सावरकरजींच्या कथेला प्रोत्साहित करतात आणि आम्हाला जी माहिती नाही ते माहिती देतात. कारण की आम्ही लहान असताना इथं आल्यामुळे आम्हाला आमचं सेटलमेंट झालं आणि आम्हाला केवळ एक पाण्यात उडी मारली होती वीर सावरकरांचा एक कथा आम्ही त्या पुस्तकात वाचत होतो 4वी आणि 5वीला असं काही होतं. त्याच्यानंतर आम्हाला सावरकरांच्याबद्दल काही माहिती नाही. पण इथं आल्याच्यानंतर जे आम्हाला माहिती देतात बाहेरून आपण आलेले शेवळे साहेब, तर आम्हाला फार खुशी वाटते, आनंद वाटते. आणि एवढे मोठी मंडळी आम्हाला हर वर्ष भेटते, त्यामुळे आम्हाला अति आनंद वाटतो की अंदमान नाही, हे महाराष्ट्रच आहे. हे आम्हाला महाराष्ट्रासारखंच वाटते. कारण की असे हजारो लोक आम्हाला इथं येऊन आम्हाला भेट देतात. आणि जे छोटंसं एक मंडळ होतं, फार इथं जे बाहेरून आलेले जे कर्मचारी होते त्यांनी याला थोडी मदत केली. सर्वात परिस्थिती अशी आहे की 1960ला मॅडम हर्षेचे जे सासरे गोविंदराव हर्षे होते, त्यांनी 1960ला त्यांची हैदराबादहून इथं ट्रान्सफर झाली. आणि ट्रान्सफर झाल्याच्यानंतर ते जेलचे जेलर साहेब होते. 1960ला जे सेल्युलर जेल आपण बघायला गेले ते तिथं त्यांचे जेलर होते. आणि त्यांनी
आम्ही 1974 इथं राहिलो. एक सर्व्हिसमॅन ग्रेट निकोबार लक्ष्मीनगर आहे, आम्ही तिथलचे वासी आहोत. तर ते लक्ष्मीनगर म्हटलं कॅम्बेल बे ग्रेट निकोबारला सर्वात शेवटचं बेट आहे आणि तिथं आपलं एक मराठी गाव आहे, त्याच्यात सर्व मराठी लोक आहेत. एक सर्व्हिसमॅन परिवार, त्याचं नाव आहे लक्ष्मीनगर. त्या गावाचं नाव पहिले हरमंदरगड होतं, परंतु आम्ही ते चेंज केलं आणि लक्ष्मी राणीबाईच्या नावावर त्या गावाचं नाव ठेवलेलं. असं चांगलंच गाव आहे. आणि इथं आलेले माझं सौभाग्य आहे की मला इथं एक माझं लग्न ज्यावेळेस झालं ते मराठी मुलींच्या सोबतच झालेलं आहे. कारण की त्यांचा परिवार 1902ला आला होता. स्वातंत्र्य झाल्याच्यानंतर ते इथंच राहून गेले आणि त्यांनी आपला परिवार इथं आणला आणि आज ते पाणीघाटला आहेत. तर त्यांचे पुष्कळ जमीनदारात 90 एकर त्यांची जमीन आहे. जादूलालजी म्हणतात त्यांना, पण त्यांचं मूळ नाव नागपूरचं सखाराम सहारे आहेत ते. तर ही परिस्थिती इथं असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही सर्व एक जागी आहोत. तर सर्वांना मी विनंती करतो की आज जे छोटीशी बिल्डिंग अंदमानात जी आहे ती आम्ही विशेषतः करून आमचे जे भाषा आहे मराठी, त्या भाषेला आम्ही वाचवण्याचा फार प्रयत्न करतो. कारण की इथं तर सर्व भाषी लोक आहेत, इंडियाच्या सर्व भाषेचे लोक आहेत, पण आम्ही आमच्या घरात मराठीच बोलतो आमच्या मुलांना. केवढं पण काही असो, पण आम्ही मराठी आमच्या मुलांना तुटीताटी मराठी येऊ, पण आम्ही त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि आज माझी मुलगी डॉक्टर सुनीता पाटील आहे, ती हिंदी लेक्चरर आहे इथं अंदमान कॉलेजला. तर ती हिंदीमध्ये शिकली, पण आमची भाषा जी घराची आहे ती अजून पकडून त्यांनी ठेवलेली आहे. आणि आमचे जेवढे बी इथलचे मराठी लोक आहेत ते सर्व मराठी भाषा बोलत आहेत. त्यामुळे आम्हाला खुशी वाटते की आमची भाषा आम्ही ती पकडून ठेवावी आणि तिचं जे समोरची आहे ते आमच्या पिढीला चालवावी, हेच आम्ही हमेशा इच्छा करतो. आणि ज्या आपण आले त्यांच्याबद्दल, आज जी आपली बिल्डिंग आहे महाराष्ट्र मंडळाची, हे सर्व आम्ही इथं सर्वच इथं त्यौहार आम्ही करतो. 10 दिवस गणपतीची पूजा करतो.